आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची संशयास्पद आत्महत्या, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। तलासरी तालुक्यातील गिरगाव शासकीय आश्रमशाळेतील 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय पल्लवी शरद खोटरे हिने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून यामुळे परिसरात भीतीचे आणि संतप्त वातावरण पसरले आहे। गेल्या वर्षी याच शाळेत समलैंगिक संबंधाशी संबंधित घटना समोर आल्यानंतरही शाळा प्रशासनाने कोणतीच ठोस कारवाई न केल्याचा आरोप पालकांकडून होत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। महिला अधीक्षकेची नेमणूक न झाल्यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचं देखील सांगण्यात आलंय। पल्लवीच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी शैक्षणिक दडपण, कौटुंबिक अडचणी किंवा मानसिक तणावामुळे हे पाऊल उचलले गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेनंतर उलगुलान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अशोक शिंगाडा आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनावर कडक कारवाईची मागणी केली आहे। पोलीस तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे। ही घटना केवळ वैयक्तिक दुःख नसून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत असलेली यंत्रणांची उदासीनता अधोरेखित करत आहे। महाराष्ट्र अपडेट 24 डहाणू। नमस्कार, मी निलेश कासट। आता आपण डहाणू तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा गिरगाव या ठिकाणी आहोत। काल या ठिकाणी एका 9वीत शिकणाऱ्या मुलीने शाळेच्या वसतिगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही आश्रमशाळेतली अतिशय दुःखदायक आणि शासकीय आश्रमशाळेमध्ये कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था असते याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे। जरी ही असली तरी आदिवासी विकास विभागात डहाणू अंतर्गत अनेक आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलींची आत्महत्या झाल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच ही जी घटना आहे या घटनेमधून शाळेचं जी व्यवस्था आहे याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं। या वसतिगृहामध्ये जवळपास 175 विद्यार्थिनी वसतिगृहात राहत असताना केवळ एकच अधीक्षिका या ठिकाणी आहे आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्या पिरियडमध्ये ज्या अधीक्षिका होत्या ह्या शासकीय आश्रमशाळेच्या ट्रेनिंगसाठी गेल्या असल्याचं त्यांनी बोललं जात आहे। मात्र यामुळे संपूर्ण आदिवासी समाजातून आणि शासनाच्या विरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे। याबाबत काही आपल्यासोबत आदिवासी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया। त्यांनी याबाबत शाळेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ते बोललेले आहेत। अशोक शिंगाडाजी उलगुलान ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष, पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत। अशोकजी, तुमचं स्वागत आहे। ही जी आदिवासी आश्रमशाळेमध्ये गिरगावमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे शाळेच्या वसतिगृहात। ही मुलींच्या सुरक्षेच्या खूप मोठ्या पद्धतीने म्हणजे खूप ही घटना आहे। काय तुम्ही नेमकं सांगाल आणि ही घटना कशी तुम्ही जाणून घेतलेली आहे? प्रथमतः ही जी घटना घडली त्या घटनेचं दुःख व्यक्त करतोय। असं घडू नये, परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की आम्हा आदिवासींचे जीवनमान किडी मुंग्यांसारखंच आहे असंच मी तर म्हणेल। कारण की जेवढ्या आश्रमशाळा आहेत शासकीय, जेवढ्या माध्यमिक असेल, प्राथमिक असो, कुठेही आमच्या आदिवासी समाजाचे मुली सुरक्षित नाहीत। दरवर्षी कुठल्या ना कुठल्या आश्रमशाळेमध्ये मुलींच्या आत्महत्येचे प्रकार हे घडतात आणि ते हे राजकीय लोकांच्या दबावाखाली की कोणाच्या माहिती नाही, परंतु प्रकरणही दाबली जातात। काही महिन्यापूर्वी मला तर कदाचित तुम्हीच रानशेतची बातमी तुम्ही चालवत होतात, तिथे त्या मुलींना भेटण्यासाठी आम्ही गेलो। त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, 9वीतलीच मुलगी। मग ह्याच्या मागचं कारण काय? जर सरकार अनेक NGOना करोडो रुपये देते की बाबा ही कारणं शोधून काढा की नक्की ह्या मुली आत्महत्या का करतात आणि मुलींच्याच आत्महत्याचं प्रमाण का वाढलंय। साहजिकच आम्हाला जितका आम्ही शाळेला जी व्हिजिट दिलेली आहे त्या व्हिजिट प्रमाणे असं निदर्शनात आलंय की त्या मुलींना अनेक ठिकाणी त्यांच्यावरती लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडत आहेत। ह्याच शाळेमध्ये कासट साहेब कदाचित तुम्ही 1 वर्षापूर्वी बातमी एक लावली होती समलैंगिकच्या विषयी। ह्या शाळेमध्ये एक शिक्षक समलैंगिक लहान मुलांच्या वरती अत्याचार करत होता आणि बातमी लावल्यानंतर मला वाटतं तुम्हाला नोटीस पाठवली पोलिसांनी, मला माहिती आहे ती बातमी पाहिली होती मी। तर असे जर प्रकार घडत असतील तर ही जी गिरनार शाळा आहे या शाळेमध्ये 9वीतले विद्यार्थी गळफास लावून इथे समोरच इकडे आजूबाजूला लोक येणं जाणं आहे अशा ठिकाणी जर ही मुलगी भर दुपारी गळफास लावते, मग कुणाचं लक्ष कसं नाही? आणि 3 वाजता म्हणजे जिथे लेक्चर चालू आहे त्या मुलींचं लेक्चर सुरू असताना ती जी येते, जर डोकं दुखते किंवा पाय दुखते हे सांगून, जर वयात आलेली मुलगी आज शाळा आणि हे वसतिगृह ह्याच्यामध्ये काहीतरी मीटरचं अंतर आहे, ही एवढी मोठी मुलगी जर एकटी इथे येते मग तिच्यावरती सुरक्षेचा प्रश्नच आहे की ती का कशी आली इथे? तिच्यासोबत कुठली तरी महिला शिक्षिका आहे का? अधीक्षका पण कालच कशा मीटिंगला गेल्या? म्हणजे हे घटनेमागे नक्की काहीतरी गूढ लपलंय का? की तिचं घरचं काही कारण असेल आणि घरातून जर कारण होतं तर ते 3-4 दिवस घरी गेलेली, मग तिने घरी आत्महत्या का नाही केली?
म्हणजेच ह्या शाळेमध्ये सुद्धा या आत्महत्येचं काहीतरी कारण असू शकते. लवकरच पोलिसांच्या तपासामध्ये हे उघडीस येईल. परंतु दुःख हे व्यक्त करतोय, शासकीय अधिकाऱ्यांना मी विनंती करेन की त्याने अनेक आश्रम शाळेमध्ये ज्या काय परिस्थिती ह्या ज्या घडतात मुलींच्या बाबतीत, त्या बाबतीत मात्र गंभीर हा विषय घेऊन ह्या आश्रम शाळेमध्ये असं प्रकार घडू नयेत याच्यासाठी आम्ही मात्र शासनाला विनंती करू. नक्कीच एकूण या घटनेमुळे समाजातून रोष व्यक्त केलेला आपल्यासोबत अशोक शिंगाडा होते. या घटनेमुळे पालक भयभीत झालेले आहेत आणि जे वसतिगृहात जे विद्यार्थिनी आहेत ते पालक आपण बघू शकता, तिकडे संपूर्ण पालक आलेले आहेत. त्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी मुलीच ज्या आश्रमशाळेमध्ये पण सुरक्षित नाही आहेत, एवढी यंत्रणा असताना पण सुरक्षित नाही, त्यामुळे पालक वर्गामध्ये पण संताप व्यक्त केला जातो. विशेष म्हणजे मागे गेल्या वर्षी MT न्यूज चॅनलने या शाळेची बातमी प्रसारित केली होती. या शाळेमध्ये एक समलैंगिक घटना घडलेली होती आणि त्या घटनेला MT न्यूज चॅनलने वाचा फोडलेली होती. मात्र आजही तो शिक्षक या शाळेमध्ये कार्यरत आहे. शासनाने कारवाई केली नाहीत. याबाबत MT न्यूजला आश्चर्याचा म्हणजेच पोलिसांमार्फत दबाव तंत्र वापरून नोटीस बजावण्यात आली होती. ज्यावेळेस आमच्या पत्रकारांनी याला नोटीसीला उत्तर दिलं, त्या ठिकाणी हे प्रकरण मात्र इथं दाबलं गेलं. एकूणच ह्या आत्महत्येच्या पाठीमागे अगोदरपासून काही पाळमुळे इथे रोवलेले आहेत का, आणि जर ती रोवलेली असतील तर ती मुळात उपटून काढून या घटनेमुळे तरी आमच्या आदिवासी विद्यार्थिनींना न्याय मिळेल का, ही एकच अपेक्षा आहे.